नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम मित्रांनो. तर आज आपण आलो आहे आलेविदर इथे. तर व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल. गेट पार करून थोडासा समोर आल्यानंतर तुम्हाला एक बाबासाहेबांची भव्य आणि सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळतो. त्या मूर्तीला लागूनच आहे एक बुद्ध विहार. चला तर अंदरून पाहू. तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती सुंदर आणि छान अशी भगवान बुद्धाची मूर्ती आहे. तर त्यानंतर पुन्हा थोडे समोर गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल एक बोधी वृक्ष. बघू शकता इथे बायांची खूप गर्दी आहे. इथे येऊन स्त्रिया मेणबत्ती वगैरे लावतात. तसेच या पिंपळाच्या झाडाखाली एक भगवान बुद्धाची मूर्ती सुद्धा आहे. हा तर मित्रांनो बघू शकता इकडे नालंदा बुद्ध विहार बांपेवाडा यांच्याकडून इथे चाय वाटवायचा कार्यक्रम सुरू आहे. आपण दादांना विचारू. दादा, हा चाय वाटवायचा कार्यक्रम दोन्ही दिवस असतो का इथे? हो, हा चाय वाटपाचा जो कार्यक्रम आहे नालंदा बुद्ध विहार बांपेवाडा यांच्याकडून 2 दिवसाचा कार्यक्रम असतो. तुमचं नाव? हो, माझं नाव राजेश रामनाथ राऊत, बांपेवाडा असतो. आणि सकाळी नाश्ता आणि सकाळच्या टाइमला नाश्ता पण असतो. काकाजी, हा तुमच्या किती वर्षापासून सुरू आहे? हा 3रं वर्ष आहे. या गोष्टीला 3 वर्ष झाले की धम्मदानाचा कार्यक्रम यांच्या बांपेवाड्याकडून होते. हे बघू शकता तुम्ही, सकाळच्या टाइमला यांच्याकडून नाश्ता असतो आणि सायंकाळी पूर्ण रात्रभर चाय असतो. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा. त्यासोबतच खूप छान छान पुस्तकांचे सुद्धा स्टॉल लागलेले असतात आणि यासोबतच बाबासाहेबांच्या भगवान बुद्धाच्या मूर्त्यांचे सुद्धा दुकानं लागलेले असतात. त्यासोबतच इथं आलेला कोणी उपाशी राहू नये म्हणून इथं जेवणाची सुद्धा व्यवस्था केली जाते. तसेच इथं आलेले उपासक उपासिका हे सर्व मिळून जेवण वाटपाचं सुद्धा काम करतात. आणि मुलगावच्या पैशानं भंडाऱ्याची पोटनिवडणूक बाबासाहेबांनी लढवली. लक्षात घ्या. पण आपल्याच बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहणारा माणूस कोण होता? कोण सांगेल? भाऊराव बोरकर. त्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहणारा व्यक्ती होता भाऊराव बोरकर. आणि खास करून धम्माचे ते बंतेजीने मला सकाळी फोन केला. शकता इथे लाखोच्या संख्येमध्ये आपली पब्लिक आहे आणि आम्ही आता वर जाणार आहोत. वरच्या टेकडावर पण बुद्धाची मूर्ती आहे, ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला. हा तर मित्रांनो, जसा खाली आपला बघितले की तुम्ही खाली बुद्ध विहार आहे, त्याच्या समोरच थोडासा वर चढल्यानंतर पण एक भगवान बुद्धाची मूर्ती आहे. खूप छान अशी मूर्ती आहे आणि इथला वातावरण एकदम निसर्ग रम्य वातावरण आहे आणि या वातावरणात सगळ्यांना एवढं छान वाटते, शांतता एवढी असते की खूप आई मिळाल्या आहेत. आपण त्यांचे मनोगत विचारून घेऊ त्यांच्याकडून. ताई, तुम्ही किती वर्षापासून येता तिथं? पहिला वर्ष. ताईचा पहिला वर्ष आहे. ताई, तुम्ही कुठले? कुमली किती दूर आहे इथून? 7-8 किलोमीटर. फक्त 7-8. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर यांच्या म्हणण्यानुसार आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब ठोकून द्या रे बा. अयो अहो वदं मयं मरणं मासां नजं वदं मरणं आगे चाय भक्तबं निदं भीमलक्ष्मीनं लपंती तम्मी दुःख. क्षमा याचना न करता चालले आपल्या घरी. पा श्रद्धा. आता झालं ना. धम्मो धम्मं नमस्सामि. वंदन करा. सुपटिपन्नो भगवतो आगतं उपोसत. शीलं धम्मं याचाम अनुगहन कत्वा. संघो द्वितीयंपि ओकासमयं भन्ते.